आणि हनुमंत भक्ताला यापेक्षा वेगळी काय संधी असेल? म्हणजे याचं शब्दात वर्णन करता येत नाही. खरं तर सदा सर्वदा म्हटल्याशिवाय प्रवचनकारांनी सुरुवात करू नये, पण आज हा सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी उपस्थित भगवंत हृदयस्थ आहे या नावाने मी लिखाण केलंय. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात भगवंत असल्यामुळेच ते फक्त आपल्यासमोर येतात. आणि ती गादी पाहून खरं तर माझ्यासारख्यांचं बोलणं बंद व्हायला पाहिजे. ते सुरू करणं माझ्यासाठी कठीण आहे. कारण या ठिकाणची जी गरिमा आहे ती गरिमा, आणि मी अतिशय नवीन आहे, मी माझ्या प्रवचनातून पुढे सांगणार आहे. पण सुरुवात त्यांनी करायची नाही गोष्टींनी त्या. म्हणून मी आता माझ्या प्रवचनाला सगळ्या वंदनीय गुरूंना आणि माझ्या श्रीकृष्णाला, माझ्या रामरायांना, माझ्या सद्गुरूंना नमन करून त्यांची परवानगी घेऊन आपल्या सत्संग मंडळाचे आभार मानून आपल्या सारासार परिवाराचे ते नाव मला आठवत नाही, त्यांचे आभार मानते. आणि त्यांनी ही संधी दिली. कोणीतरी निमित्त असतं. प्रत्येक जण आपल्यामध्ये यामध्ये कलाकार आहे, आणि कलाकार जरी नसला तरी त्याच्यामध्ये एक विशेष कला आहे प्रत्येकामध्ये, जी कुणाला दिसते कुणाला दिसत नाही. मी कशी इथे या ठिकाणी आली हे जर तुम्हाला सांगितलं तर खूप आश्चर्य वाटेल. त्याच्यासाठी एक मोठी व्याख्यांची जी गोष्ट आहे महाभारतातील, ती गोष्ट मला लागू पडते की काय, अशी परिस्थिती आहे. अतिशय लहान वय, सर्व दृष्टीने मी लहान आहे, तरी सुद्धा ही मला जी संधी मिळते ना, ते खरंच मला आश्चर्यचकित करून सोडते. आणि हे असं बोलून मी माझ्या आता प्रवचनाला सुरुवात करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. हनुमंतांची कुळवली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभ्यां शंकराचार्य मध्यमां, अस्मदाचार्य पर्यन्तं वंदे गुरुपरंपरां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता या ठिकाणी जर विचार केला तर गुरूंची आज्ञा आहे, आणि सगळीकडे ज्ञान भरलेलं आहे. बघा आता जिथे पाहावं तिकडे ज्ञान आहे. ज्ञानाला कमतरता नाही, ज्ञान सांगणाऱ्यांना कमतरता नाही. त्यामुळे असलेलं ज्ञान शोधण्याच्या मागे जर लागलो ना तर आपलं आयुष्य कमी पडेल. हा अनुभव सगळ्यांचा आहे, माझ्या एकटीचा नाही. आणि मी पळवाट पण नाही. तुम्ही जर म्हणाल की माझी पळवाट आहे, की मला ज्ञान नको, मी ज्ञान घेऊ शकत नाही, असा अर्थ नाही. ज्ञान प्रत्येक जण घेऊ शकतं. जर ठरवलं आज 12 तास मी ज्ञान घ्यायचं, तर या ठिकाणी सुद्धा 3 तासातले सगळं ज्ञान मी घेऊ शकते. पण ज्ञानाला मर्यादा आहे हे जर एकदा मानलं, कसं मानलं, केव्हा मानलं मी ज्ञानाला मर्यादा आहे, जेव्हा मी मला गुरूंकडे माझं लक्ष गेलं. एकदा का गुरूंकडे लक्ष गेलं, सद्गुरूंकडे लक्ष गेलं, की सद्गुरू आपल्या आराध्य दैवतापर्यंत नेतात. आणि आमचं आराध्य दैवत मध्ये एक आहे अजून, आणि मग पुढचं आराध्य दैवत अजून पुढे आहे, आणि ते पुढचं जे आराध्य दैवत ते माझ्याजवळ आहे. किती प्रश्न मोठा आहे की सोपा आहे. माझे जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडे जर का माझं एकदा लक्ष गेलं, गुरुपरंपरा बोलली आता मी, गुरुपरंपरा जर बोलल्यानंतर माझं लक्ष गेलं सद्गुरूंकडे. सद्गुरूंचं लक्ष आहे
उपासकाकडे, आणि उपासकाचं लक्ष काय उपासकाकडे, आणि उपासक माझ्यात आहे हे सांगण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणजे शब्दात मला फक्त काय करायचं आहे, गुरूंकडे वळायचं आहे आणि गुरूंचं ज्ञान मला मिळवायचं आहे जे माझ्याजवळ आहे. जे नाही त्याच्या मागे जर लागले ना तर कुणाचंही आयुष्य कमी. आता माझे स्वतःचे आजोबा वेदशास्त्र संपन्न आहेत होते, म्हणजे त्यांनी 4 वेदांचं अध्ययन केलंय. त्यांची जी परंपरा आहे, त्यांची परंपरा जर त्यांच्या चरणाला हात लावला तर त्याचं मी उदाहरण आहे. समजा काही ज्ञान नाही पण त्यांच्या चरणाला हात लावलाय हे निश्चित आहे. मग त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते फक्त नतमस्तक होण्याने जर मला मिळत असेल तर दुसरं काय करायचंय. प्रश्न एवढाच आहे, फक्त नतमस्तक होणे. आजोबांनी मिळवलं ज्ञान, त्याची मला परंपरा, त्या परंपरेचा मला अभिमान आहे, एवढं करायचं आणि सद्गुरूंच्या समोर नतमस्तक व्हायचं. एवढी दिव्य परंपरा आपल्याला लाभली म्हणून आपण या ठिकाणी आलो. मला एक गोष्ट आठवली. ऍक्च्युली बोलायचं वेगळंच आहे, मला काढून ठेवलेलं वाक्य वेगळं आहे, पण मला एक अगदी गोष्ट आठवली की सत्संगाचा परिणाम काय. सत्संगाचा परिणाम म्हणजे मी असं जर म्हटलं इथे या ठिकाणी एवढ्या गोष्टी मला जर निवडल्या गेलं तर सत्संगाचा परिणाम आहे. जसं आपण म्हणतो की नारदांना प्रश्न पडला की काय फायदा आहे सत्संगाचा आणि काय फायदा आहे या सगळ्या ज्ञानाचा, भक्तीचा काय फायदा आहे. तर त्यांनी सांगितलं गुरुंनी तू तुझ्याप्रमाणे पात्रता करत करत पुढे त्याला न्यायचं असतं ना. सद्गुरू एकदम सगळं ज्ञान देत नाही, ते थोडं 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 शिष्याला जसं जमेल तसं पेलेल तसं ते देतात. मग त्यांनी सांगितलं जा मी कोण आहे हा प्रश्न विचार. मी कोण, जसं शंकराचार्य परंपरेवर मला बोलायचं आहे आज, तर मी कोण आहे हा प्रश्न अर्थात शंकराचार्य परंपरेत पहिला प्रश्न आहे. अहम ब्रह्मास्मी, मी कोण आहे किंवा सोहम कोहम. आधी मी त्यांना दिलंय वचन की मी कोण आहे विचारायचं. मग त्यांनी प्रश्न विचारायचा आणि सांगितलंय का पोपटाजवळ जा आणि पोपटाला विचार की मी कोण आहे. गेले आणि आपला विश्वास असतो, गेले पोपटाला विचारलं, पोपटाच्या कानात असे बोलले न बोलले पोपट मरून पडला. मग हे वापस आले आणि त्यांनी सांगितलं राजांनी अरे मी त्यांच्याजवळ गेलो आणि तो मरून पडला आणि आम्हाला काय सांगताय की भीती वाटते तर मला पुढे जायची. मी कोण विचारलं आणि पोपट मरून गेलो. गुरुजी हसले आणि गुरुजींना ज्ञान आहे सगळ्या गोष्टींचं आणि ह्याला किती शिकवायचं हे सुद्धा गुरुजींना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना पुढे पाठवलं. ते म्हणाले आता श्राव याच्याकडे जा, मृगाकडे जा. एका मृगयोनीतलं एक छोटंसं बाळ होतं तिथे, त्याच्याकडे जा आणि त्याला आपण म्हणाले की मी कोण आहे. त्याच्या कानात बोलले तर त्याच्या कानात मी कोण आहे म्हटल्याबरोबर अर्थातच ते सुद्धा मरून पडले. पुन्हा घाबरले आणि आपण घाबरतो, सद्गुरूंवर विचार करतो, आपण विश्वास ठेवतो आणि घाबरतो. आम्ही विचारलं ते प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, मिळालं नाही की घाबरायला होतं, घाबरलं की पुन्हा सद्गुरू. पण हे करत राहायचं, सतत करत राहायचं. घाबरलो तरी पुन्हा जायचं, सोडायचं नाही. सोडलं तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाही आपण. मग त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. गुरुजी म्हणाले घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही अजून आता एक म्हणे राजाकडे पुत्र झालाय, जन्माला आलाय, त्याच्याकडे जा आणि राजाच्या पुत्राकडे जा. ह्यांना तर इतकी गाळण उडाली की राजा आहे तो, हा पोपट गेला ठीक आहे, हरण गेलं ठीक आहे, आणि माझा तो राजाचा पुत्र आहे बाबा, जर त्याचं जर काही झालं तर काय करायचं. मग ते म्हणाले नाही तुला जायचं आहे. गुरु आज्ञाप्रमाणे मानावा राम सर्वदा करता, जे तुम्ही म्हणाल ते मी मान्य असं म्हणून ते त्या राजा दरबारी गेले. आणि राजा दरबारी गेल्यावर सुद्धा राजाने पटकन परवानगी दिली. त्यांना काही याची कल्पना नाही की हे पुढे काय करतात, बदलात वगैरे यांची लोक काही कल्पना नव्हती. त्यांनी त्यांना सरळ परमिशन दिली आणि ते सरळ एकटं बालक पाहिजे म्हणे माझ्याजवळ. एकटं बालक हातात घेतलं आणि त्या बालकाला प्रश्न विचारला अहम ब्रह्मास्मी, मी कोण आहे. अहम ब्रह्मास्मी कोहम हा प्रश्न विचारला. ते बालक हसायला लागलं. ते हसायला लागलं, अरे तू हसला, तू गेला नाही. आता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, तू गेला नाही, अरे असं कसा गेला. आणि ते बालक बोललो. ते बालक म्हणालं राजा तू किती वेळा प्रश्न विचार, राजा तुम्ही किती वेळा मला प्रश्न विचारणार आहात. तेवढे किती वेळा, मी तर पहिल्यांदाच प्रश्न विचारला तुला. अरे बाबा पोपट योनीत होतो, तुम्ही प्रश्न विचारला, मी मरून गेलो, माझी योनी संपली. मी पुन्हा मृगयोनीत गेलो, तिथे तुम्ही प्रश्न विचारला, माझी योनी संपली. म्हणजे पक्षी योनीतून पशु योनी, पशु योनीतून मानव योनीत मी आलोय आता. हा सत्संगतीचा परिणाम आहे, भक्तीचा परिणाम आहे. यावर काय वेगळी गोष्ट असू शकते. असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांना ते सप्रमाण सिद्ध केलं की मी भेटल्याने मेला जरी तो व्यक्ती मुक्त झाला. इतकी सकारात्मक श्रद्धा असल्याशिवाय हे घडणार नाही. सांगण्याचं तात्पर्य या गोष्टीचं हे की मला जर म्हटलं की 1 वर्षापूर्वी म्हटलं असतं की तू काही बोलणार आहे, करणार आहे, शक्यच नाही ती
ज्ञान आपोआप उतरू लागतं. बरं उतरलं तर उतरलं त्याचंही आपल्याला काही वाटत नाही, ज्ञान आहे ना, पण त्या ज्ञानाचीही किंमत राहत नाही. बाकी संसाराचा तर प्रश्नच उद्भवत नाही. संसारामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळाल्यावर थोड्या वेळ तरी सुख मिळतं, पण जर सद्गुरू समोर असतील काहीही मिळालं तरी त्याचं काही वाटत नाही. हा सगळ्यात मोठा परिणाम सद्गुरूंच्या सोबत असण्याचा आहे. त्याच्यामुळे गर्व असण्याचा प्रश्न येत नाही, अहंकाराचा प्रश्न येत नाही. कारण माहिती आहे आपल्याजवळ काहीच नाही. इतके ज्ञान देणारे सगळेजण बसलेले असताना मी जर विचार केला एका प्रश्नाचं उत्तर जर मी देऊ शकत नाही आणि पूर्ण दासबोध जर मी सांगत असेल तर कशाच्या भरोशावर सांगत असेल? जो एकही हातात घेतला नाही तो दासबोध कसा सांगत असेल की सद्गुरूंची महिमा आहे. आणि एवढं सद्गुरूंची महिमा इथपर्यंत आणू शकते आणि इतके लोक प्रेम करणारे अंतसत्संगातले का मिळाले ह्याचं कारण फक्त सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंनी केलेलं निमित्त आणि सद्गुरूंच्या प्रमाणे. म्हणून आपण म्हणतो ना, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवत्वे भेषजे गुरु, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. जशी आपली भावना असेल तसं फळ देण्याचं काम आपल्या रामरायांचं आहे. जे कोणतं आराध्य दैवत असेल, आम्ही मराठी बोलतो आम्ही राम आहे, आम्ही हे जातीचे आम्ही ते जातीचे असं काहीच नाही. जीवाशिवाच्या मिलनामध्ये कोणतीच गोष्ट आड येत नाही. मग आम्ही आमच्या सद्गुरूंजवळ गेलो. सद्गुरूंना माझे पूर्ण जन्म माहिती आहे. माझे म्हणजे मी फक्त वैयक्तिक बोलत नाही, प्रत्येक जीवाचा प्रत्येक जन्म सद्गुरूंना माहिती आहे. तुझी चूक कुठे झाली, तुझं पाप कुठे झालं, तुला कष्ट का आले. आणि दुसरी गोष्ट, सुख आलं तरी त्यांना इतकं विशेष वाटत नाही. जर आपल्या जीवाला दुःख आलं तर त्यांच्या डोळ्याकडे बघा, सद्गुरूंच्या डोळ्याकडे बघा. सद्गुरूंच्या डोळ्यात पाणी असतं, म्हणजे त्यांना हे कळतं की या जीवाला त्रास व्हायला नको. हा जो त्रास होतोय तर तिला पूर्व प्रारब्धाप्रमाणे होणार आहे, तुला ते सहन करण्याची शक्ती मी देतो. असं जेव्हा ते म्हणतात की समजण्याची पात्रता फक्त आपल्या एकदा अंगी आली की हे सगळं ज्ञान वगैरे आपोआप आपल्याजवळ येतं. हे सप्रमाण मी सिद्ध केलं जसं त्या गोष्टीतून आपण सांगतो. आता शंकराचार्य परंपरा काय आहे? शंकराचार्य परंपरा म्हणजे एकच सांगते, बाकी सगळ्या ज्ञानाला वेदांत सिद्धांताचा मी सध्या अभ्यास करते, वेदांताचा पण अभ्यास करते, म्हणजे सुरुवात झाली आहे. पण त्या वेदांत सिद्धांतामध्ये जर आपण जायचं ठरवलं तर त्याचा सगळ्यात पहिला आणि शेवटचा प्रश्न हाच आहे, मी कोण आहे आणि मी हा आहे आणि मी हा नाही. मी हा आहे आणि मी हा नाही या दोन गोष्टींची उत्तरं मिळाली की मी कोण आहे हे समजतं. मी कोण आहे? मी जी दिसते ती नाही, आणि मी काय नाही, जे मी दिसत नाही ती आहे. जे दृश्य स्वरूप आहे ते दृश्य मी आहे नाही. जे अदृश्य रूपामध्ये काहीतरी माझ्यासोबत वावरत आहे त्याचा अंश मी आहे. हे जर समजलं तर त्या अंशावताराला किती त्रास झाला आपण आठवण करा. आज आपण ऐकलं लीला, आज आपण लीलाचं प्रवचन ऐकलं, पण त्यांच्या त्रासाचं एक दिवस प्रवचन करायला पाहिजे की त्यांचा त्रास काय. श्रीकृष्णांचा सगळ्यात जास्त त्रास तर आमच्या रामरायांनाच आहे की ज्यांनी तो करवून घेतला. कृष्णालाही त्रास होता पण त्यांनी करवून नाही घेतला. रामाने जो त्रास करून घेतला त्याच्याकडे बघितल्यावर त्याच्या त्रासाच्या मानाने आमचा त्रास किती आहे जर विचार केला, आत्मपरीक्षण केलं, जीवही गेला. राम राम करत जर जीव गेला तर पुढच्या जन्मी पुन्हा आपल्याला गती आहे. आपल्याला गती मिळाल्याशिवाय सद्गुरू आपल्याला सोडणार नाही ही खात्री जर असेल तर कदाचित हा आपला शेवटचा जन्म असेल, कदाचित असू शकतो, कदाचित नसू शकतो. पण पुढचा विचारच कशाला करायचा? ज्ञानाचा प्रश्न नाही, फक्त भक्तीचाही प्रश्न नाही. मी तर म्हणते भक्ती पण नाही करायची, हातही जोडायचे नाही. मी कोण आहे? मला जसं करावं वाटतंय मी करणार, मला जे करावं वाटत नाही मी करणार नाही. ज्याच्यातून मला समाधान मिळतं ते आणि तेच मी करणार. याच्याहून सोपं तंत्र कोणतं असू शकतं? या ठिकाणी सुद्धा बघा भागवतामध्ये गाभा जो आहे तत्वज्ञानाचा गाभा कमी केलाय. तुमच्या लक्षात येत असेल, जुने जे ऐकणारे असतील ते तत्वज्ञान सांगत नाही. मला तसं वाटते भागवत तत्वज्ञान हा भाग सुरू करायला पाहिजे. भागवत कथा या भागापेक्षा भागवत तत्वज्ञान सुरू करायला पाहिजे. रामायण कथेऐवजी रामायण तत्वज्ञान सुरू करायला पाहिजे. तर जीवाची मुक्ती आणखी लवकर होईल. ज्याला ज्ञान घ्यायचं नाही ते सुद्धा ते तत्वज्ञानामध्ये आकर्षित. जसं मी आता उदाहरण सांगितलं की मला काय वाटतंय त्याप्रमाणे माझी प्रगती का झाली, रिझन एकच आहे. या ठिकाणी मी कुठे ज्ञानाचा विचार केला, कोणता प्रचार केला, कोणत्या गुरुचं नाव घेतलं, काहीच नाही. माझ्यामध्ये जो काही थोडाफार बदल झाला, जो 180% डिग्रीने माझं जीवन फिरलंय ते फक्त आणि फक्त गुरूंच्या कृपेने. मग गुरूंना जे मागितलं ते देतात यावरती विश्वास ठेवायचा. मग या ठिकाणी शंकराचार्यांनी जे सांगितलं त्यानंतर वेळ थोडा कमी पडतोय. मला माझं शंकराचार्य आणि त्याच्यानंतर अमृतगण आणि वेदांत सिद्धांतातलं एक भजन अशा 3 गोष्टी एकत्र करून मला संपवायचं आहे. जरी स्पीड जास्त असलं तरी मला नेहमीच वेळ कमी पडतो. पण एक शंकराचार्यांचे 2-3 भजनांचं निरूपण करू. त्यानंतर मी वेदांत सप्ताहातलं वेदांताचं जे मूळ गाणं आहे त्याच्यावरती करते आणि माझ्या स्वतःच्या अमृतगणातल्या काही गोष्टी सांगते.
म्हणजे स्वानुभव सांगितलेला व्यक्ती आवडेल की नाही कोणाला? की एखाद्या दवाखान्यात जायचं आणि त्या दवाखान्यात जर हार्ट पेशंट असेल तो डॉक्टर, त्या हार्ट पेशंटकडे जर हार्ट पेशंट जर गेले तर ते म्हणते डॉक्टर तुम्ही काय करता, तुम्ही स्वतः तर हार्टचे पेशंट आहात, मग तुम्ही आम्हाला कोणतं औषध देणार? जो स्वतः दुःखी आहे तो आनंदाचा सिद्धांत कसा सांगेल? जो मी कोण ओळखत नाही तो दुसऱ्यांना काय सांगेल तू कोण आहे, तू कोण आहे आणि मी कोण आहे सांगणारा आत्मनिष्ठ सद्गुरू पाहिजे. आणि आत्मनिष्ठ सद्गुरू पाहिजे असेल तर दुसरं काही करावं लागत नाही, फक्त स्वतःचा शोध घ्यावा लागतो. त्या शोधामध्ये जसं आपण पाण्याच्या प्रवाहात वाहतो, जसं आपण चक्रतीर्थामध्ये नाहीलो, जसं आपोआप गेलो पुढे, तसं आपण आपोआप पुढे जातो. याच्यावरती कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचं आता काही कारण नाही. आता या ठिकाणी सांगितलंय आणि मी म्हणते आधी धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करण्या ऐश्वर्य हे लाभले. दाता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्व तेढे असे, इच्छा हो तशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ. हा देह तुझा आहे, मी नाही. मी कोणी ठरवले माझा देह त्याचा आहे हे मी ठरवलं. तो मी कोण, तो मी कोण आहे त्याचा जर शोध घेतला ना, ज्यांनी ठरवलं त्याला प्रणाम करा आजच. ज्यांनी ठरवलं रामासाठी मी हा जन्म घेतलाय, राम कार्य मानावा राम सर्वदा करता, भगवंत हृदयस्थ आहे. हे छोटे वाक्य नाही आहे. ब्रह्मवाक्यावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती तरुण जाणारच हे निश्चित आहे. मग रामाच्या इच्छा होत असे. आता आत्मसाक्षात्कारासाठी श्रीकृष्ण सगळ्यात मोठे गुरु आहेत, त्यानंतर शंकराचार्य आहेत, त्यानंतर आमचे रामदास स्वामी आहेत आणि असे मध्ये फॉरेनचे लोक आहेत मध्ये आलेले. इंग्लिश, मी स्वतः इंग्लिशचा अभ्यास करते, तिथले सुद्धा मला गुरु खूप सापडले, कारण माझं इंग्लिशमध्ये एम आहे. त्याच्यामुळे इंग्लिशचे सुद्धा खूप गुरु सापडले. गुरु सारखेच असतात सगळे, जे स्वतःला चांगलं करतात ना ते गुरु असतात. मग त्यापैकी आमचे जे शंकराचार्य आहेत त्यांनी विवेक आणि वैराग्य ह्यावरती जास्त सांगितलं. विवेक म्हणजे काय माहिती? विवेक वैराग्य ह्या मोठ्या मोठ्या अद्भुतातल्या गोष्टी जर आपण ऐकल्या तर मी माझं स्वतःचं मत सांगते. विवेक म्हणजे ही इच्छा कोणती, हे मला करायचं आहे आणि हे मला करायचं नाही, हा विवेक. दुसरा काही विवेक नाही. हे करू नका ते करू नका, हे वरवरची घर झाल्या गोष्टी. वेदांताचा अभ्यासच असल्यामुळे वरच्या लेवलचा आपण विचार करू की ज्या ठिकाणी मी कोण आहे हे जर कळायचं असेल तर विवेक म्हणजे ह्या मार्गाने मला जायचं आहे हे जो सांगतो तो विवेक आहे. आणि एकदा का विवेक अंगामध्ये रुजला, एकदा का हृदयामध्ये विवेक रुजला की मग वैराग्य येतं. आणि ते वैराग्य इथे मोठा गोष्ट वाटलं की संसार सोडायचा, त्याग करायचा, कपडे घालायचे नाही, बाहेर जायचं नाही, खायचं नाही, इतके उपास तितके उपास, असं काहीच नाही. वैराग्य म्हणजे जे काही करतोय ना ते त्याच्यामध्ये आसक्त नाही व्हायचं. जे करायचे कर्म करायचे, प्रत्येकाला आई आहे मुलाचं कर्तव्य करायचं, बायको आहे बायकोचं कर्तव्य करायचं, शिक्षिका आहे शिक्षिकेचं कर्तव्य करायचं, गुरु आहे गुरुचं कर्तव्य करायचं. गुरुंनी जर म्हणलं मी निघून जातो तर कसं चालेल वनवासात? त्यांनी बसायलाच पाहिजे इथे. म्हणजे त्यांनी वैराग्याने बसायला पाहिजे. ते जनकाचं उदाहरण, जनक राजा असा म्हणतो, जनक म्हणतो की सगळा संसार करतोय, सगळं राज्य करतोय, माझ्याकडे बघा मी कसं त्याची जानकी आहे. आणि ती जानकी रामरायांना मिळाली. काय एक एक अद्भुत चरित्र आहे. त्यामुळेच म्हणलं रामरायांचं चरित्र जर आपण कथा भागांपेक्षा चर्चात्मक बघितलं तर ती जानकी जनकाची, जो जनक विदेही आहे, विदेही राजकन्या आहे. विदेही म्हणजे आत्मबुद्धी नष्ट, देह नष्ट. त्याला आमच्या शेजारी अगदी सर्वसाधारण व्यक्ती आल्या आणि त्या मला म्हणाल्या, ताई तुम्ही नैमिषारण्याला चालल्या, मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, मला सांगता येत नाही इतका आनंद झाला. मला इतक्या नैमिषारण्यापेक्षा मला भगवंताची ओढ लागली आहे म्हणे. आता तर हा देह माझा मध्ये येतोय हो म्हणे. न शिकलेली बाई, कुठे ज्ञानाच्या मागे जायचं, त्या बाईला साष्टांग नमस्कार घातला. हा देह का मध्ये येतोय म्हणे माझा, या देहाने केव्हा एकदा मला सोडावं आणि माझ्या कृष्णाच्या गळ्यात पडावं अशी माझी आस आहे. आणि न्यायला कृष्णच येणार आहे म्हणे. आता ही जी श्रद्धा आहे ती श्रद्धा कशी काय येते? दुःखातून आलेली नाही. तुम्ही जर म्हणाल दुःखातून सत्संगात आलो, अजिबात नाही. माझ्यासारखं संपन्न आयुष्य फार विरळ लोकांना मिळतं, असं पण असू शकतं. दुःखातूनही येतात, कुठूनही या, येणं केलं प्रकारे सत्संगात येणं आवश्यक आहे. मग त्या बाईने जर एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं, खरंच तत्वज्ञानाच्या शोधात घराच्या बाहेर पडायची गरज पडली का आपल्याला? नाही. तत्वज्ञान ओळखायचं आणि कसं आपल्या जीवनामध्ये जगायचं, हा जो विवेक आणि वैराग्य. पण विवेक निर्माण कसा होतो? विवेक निर्माण होतो एकदा आपण नमस्कार करायचा सतत, मोठ्यांना लहानांना जे काही कोणी असतील त्या सगळ्यांना नमस्कार करायचा, सद्गुरूंना नमस्कार करायचा, सकाळी उठून सद्गुरूंना नमस्कार करायचा. दासबोध वाचायचं, तुझ्या दासबोधाचे तू
मला फक्त सद्गुरूच्या पाठी जायचं आहे. हा माझा मार्ग एकला उदासीनतेचा नाही, हा माझा मार्ग एकला अगदी सधन मार्ग आहे, ऐश्वर्याचा मार्ग आहे. कारण भगवान ऐश्वर्यवान आहेत, अशा भगवंताच्या मागे लागायचं जायचंय. मग त्या शंकराचार्यांनी प्रश्नांची सुरुवात कशी केली आहे सगळ्यांना माहिती असेल बरं. माहिती नाही असं नाहीये. किम ज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रौ प्रदीपाधिकम स्यादेवं रविदीप दर्शन विदौ किम ज्योतिराख्याहिमे चक्षुस्तस्य निमीलनानि समये किम निर्दियो दर्शने किम तत्राहमतो भवान्त परमकम ज्योतिस्मरामि प्रभो. शंकराचार्यांनी पहिला प्रश्न विचारला. पहिला प्रश्न त्यांच्या सद्गुरूंना विचारला. सद्गुरू वाटच पाहत होते, हा व्यक्ती केव्हा माझ्याजवळ येईल आणि मी या प्रश्नाचं कोणाला तरी कसं तरी उत्तर कसं देऊ, हा प्रश्न कसा आहे. त्यांनी म्हटलं, मला सकाळी सकाळी कसं दिसतं, म्हणजे सकाळी जो मला दिसतंय डोळ्यांनी ते कशामुळे दिसतंय. सद्गुरूंनी विचारलं. सर्वसाधारण प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिलं, सूर्य आहे, सूर्याचं तेज आहे, सूर्याच्या तेजामुळे मला दिसतं. याचा अर्थ विशेष खोलात जाऊ शकत नाही, त्या तेजामुळे दिसतं. मग सद्गुरूंनी प्रश्न विचारला, रात्री कसं दिसतं. त्याच्यावरही तो शिष्य म्हणतो, चंद्रच नसतो का, चंद्रही नसेल, एखादा अमावस्या असेल तर कसं दिसतं. तर दिवे लावतो म्हणे आम्ही. आकाडी नसेल तुमच्याजवळ, दिवा कसा लावशील. प्रश्न खोलात चाललाय ना. सूर्य झाला, चंद्र झाला, दिवे झाले. तर तो म्हणतो, नाही मला दिसतं, डोळ्यांनी दिसतं. कसं असं दिसतं, डोळ्यांना कसं दिसतं रे. तर त्यांनी सांगितलं, डोळ्याच्या मागे काहीतरी असं जाणवतं की इथे काहीतरी आहे. म्हणजे कोण सांगतं, ती तुझी बुद्धी सांगते ना तुला. एकदम तुला अन्न दिलंय रात्री, तुझं अन्न जे खातो ते सरळ तोंडात जाते, इकडे तिकडे जात नाही, अजिबात सांगत नाही. उलट इतर किंवा वेळी ते सांगेल, अंधारात अजिबात सांगत नाही. मग ते कसं होतं, याचं कारण बुद्धी. मग बुद्धी कोणी दिली. बुद्धी दिली मला, मीच. मलाच समजलं. कसं समजलं, कोणता तरी प्रकाश आहे, कोणता तरी मोठा दिव्य प्रकाश आहे ज्यामुळे मला या सगळ्या गोष्टी कळतात. ते सूर्यचंद्र तारे ठीक आहे, आता माझ्यापुढे सगळे सूर्यचंद्र तारे आणि ते आम्ही रात्री लाईट लावतो ते सगळं ठीक आहे. मला दिसतं काय माझ्यामुळे, कारण मी बघतो. अथातो ब्रह्म जिज्ञासा, मला ब्रह्माची जिज्ञासा आहे. मला बघायचंय जग, मला बघायचंय. कोण ठरवलं, तू ठरवलं. तुझ्या आईने सांगितलं होतं तू बघ, तुझ्या आईने सांगितलं होतं तू जेव. कोणी ठरवलं. गुरूंनी प्रश्न विचारला. आपला हा जो मुलगा आहे तो हुशार असतो, तो बोला, तो असं नाही मला सांगायचं नाही असं. हो सांगा गुरुजी, मी सांगतो. तो म्हणे माझाच प्रकाश मला आहे. मग इतर ठिकाणी कुठे शोधतो, तुझा प्रकाश तुला. मग तुझा प्रकाश तुला इतर ठिकाणी जाण्याचं कारण काय, तुझी बुद्धी तुला शिकवते. मग तुझ्या बुद्धीप्रमाणे सद्गुरू शोध आणि सद्गुरूंना शोधावं लागत नाही आपल्याला. आपण अडाणी असू त्या प्रकारचे गुरु, आपण शिकलेले असू त्या प्रकारचे गुरु, आपण कवी असू त्या प्रकारचे गुरु, आपण एखादं काम करत असू त्या प्रकारचे गुरु. सगळ्या पद्धतीतून गुरु मिळतात आणि त्या गुरूंच्या मागे फक्त लेकरासारखं धावायचं आणि ते धावल्याबरोबर सद्गुरू इतके सुंदर मार्गदर्शन करतात. या प्रश्नाचं उत्तर सद्गुरूंनी शंकराचार्यांना, आता शंकराचार्यांचं पद घेत असल्यामुळे शंकराचार्य कसे तयार झाले ते तर सांगायला पाहिजे. परंपरा त्यांनी प्रश्न कसा विचारला, लेकरू कसं आहे, आई वडील कसे असतील, शिष्य कसा आहे, सद्गुरू कसे असतील, त्याप्रमाणे सगळे लोक असतात. मग असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ईश्वर, आता त्याचं एक अतिशय महत्वाचं मला तत्व असं सांगावं वाटतं सोप्या शब्दात. ईश्वर, तुम्ही सगळेजण सांगाल ईश्वर आहे, होता नाही म्हणणार, होणारे नाही म्हणणार, सगळे म्हणजे ईश्वर आहे. आणि दुसरा प्रश्न जर मी विचारला की सृष्टी निर्माण केली, म्हणजे सृष्टी निर्माण केली, ईश्वर आहे, असताचे अस्तित्व, ईश्वर आहे हे तर मान्य. आता ईश्वर आहे, सृष्टी निर्माण केली. मग तीनच गोष्टी आहेत सृष्टीमध्ये, ब्रह्म, जीव, माया. कठीण शब्द आहेत ते, मला सुचलेले सांगते. ईश्वर आहे, उदाहरणार्थ सोनं आहे, सोनं आहे, अलंकार वेगवेगळे आहेत, वेगवेगळे अंगठी करो, मंगळसूत्र करो, बांगड्या करो, अलंकार झाले. सोन्याचं स्वरूप कुठे बदललं, मातीचे घडे बनवले, मातीची सुरई बनवली, मातीची चिलीम बनवली, पण माती कुठे बदलली. तसं ईश्वर आहे, ईश्वरांनी सद्गुरू निर्माण केले, ईश्वरांनी आपल्याला निर्माण केलं, ईश्वरांनी आपली पुढची पण निर्माण केली, म्हणजे आपण फक्त सृष्टीचे भाग आहोत. ईश्वर वेगळा आहे, हे साधं तत्व कशाला जीव ब्रह्ममायामध्ये जायला पाहिजे. सोनं जसं आहे, सोन्याचे अलंकार वेगळी गोष्ट आहे, त्याच्यापासून बनतात. सोनं कोण तयार करू शकतं, झाडाचं बी लावल्यावर झाड येतं, पण झाडाचं बी कोण तयार करतं. या सगळ्या गोष्टी असताचे अस्तित्व, याच्यासाठी आपल्याला जी जिज्ञासा लागते, ती जिज्ञासा एकदा निर्माण झाली
किंवा ती जिज्ञासा निर्माण नाही झाली पाहिजे. आपण फक्त असं म्हटलं पाहिजे की मला सद्गुरूंच्या समोर न्या, मला हे असं खूप छान छान कळलं पाहिजे, मला आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे, हे सगळं दुःखमय जग मला कंटाळा आला असं एकदा का जीवानी म्हटलं की बरोबर तो आपल्या आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे खेचतो आणि त्याला जे पाहिजे ते देतं. म्हणजे ईश्वर आहे यावरती मी स्थिर एकामती झाली की विवेक स्थापन झाला. विवेक एकदा बुद्धीमध्ये स्थापन. मनाचे श्लोक लिहिण्याचं कारण काय? मनाचे श्लोक लिहिण्याचं कारण हेच की विवेकाची स्थापना व्हावी हृदयामध्ये. बुद्धीला कमी लेखावर हृदयाला मान्यता द्यावी. हृदय सारखं सांगत असं. कुणीही चोर सुद्धा वाईट नसतो. चोराची आई सुद्धा चोराला वाईट शिकवत नाही. मूळ स्वरूप आपलं चांगलं आहे. जसं पाण्याचं मूळ स्वरूप जसं पाणी आहे ते बर्फ स्वरूपात जरी आपण आणलं तरी 10 मिनिटात पाणी होतं. वाफत स्वरूपात जरी आपण नेलं ते 10 मिनिटात पुन्हा पाणी म्हणून आपल्याकडे येतं. म्हणजे मूळ जे पाणी आहे ते पाणीच असतं. काही वेळाकरता ते बदलतं. आपण सतत चिडलेले असतो का? एखादा चिडका व्यक्ती आपण सतत चिडलेला असतो का 24 तास? तो कधीतरी तर तो म्हणतो चिडून नाही कंटाळा आला तर शांत बसू दे. म्हणजे मूळ स्वरूप शांत आहे. मूळ स्वरूप जर शांत आहे तर चिडायचं कशाला? हे जर समजलं तर विवेक स्थिर झाला. विवेक एकदा स्थिर झाला की आपोआप सृष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलते. सृष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलली की वैराग्य आपोआप येतं. जसं झाडावरचं पान किती निसर्गामध्ये घडतं. झाडावरचं पान आपोआप गळून पडतं. त्याला काही त्रास होत नाही. तो म्हणतो की माझं झाड होतं असं काही म्हणत नाही. तो आपोआप आणि गिरट्या घेत खाली पडतं. तसं आपण गिरट्या घेत वर जाऊ. आपण तुटल्याचा काही संबंध येणार नाही असं वैराग्य निर्माण होईल. आता एक वाळूच्या रेतीचं वाळूमध्ये खेळणाऱ्या मुलांचं उदाहरण देते. म्हणजे आणखी स्पष्ट वेदांत सांगायचं आहे पण साध्या शब्दात. मुलं खेळतात, मातीचे किल्ले बनवतात, समुद्रामध्ये बनवतात. मातीचे बनवल्याबरोबर त्यांचं इतकं मन लागतं. त्याच्या सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत इतके सुंदर खेळतात ते. आणि संध्याकाळ झाली की एकही मुलगा तिथे राहायला तयार नसतो. एकही मुलगा राहायचा तयार नसतो कारण त्याला स्वतःच्या घराची आठवण येते. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ठिकाणी स्वतःच्या घराची आठवण आली म्हणजे ते आपण आहे. ज्यांच्यामध्ये विवेक स्थापन झाला. ते मुलं जे दिवसभर खेळले ते आपण आहे. दिवसभर खेळलो, काय मिळालं नाही सगळं चालतंय पण ते शाश्वत नाही ना. जे मिळालं खूप मिळालं आहे, खूप पैसा मिळाला, धन मिळालं, ऐश्वर्य मिळालंय, संपत्ती मिळाली आहे, रूप मिळालंय, कौतुक मिळालं ना. पण ते शाश्वत टिकणारं नाही ना. काही काळाने म्हातारा होतो ना आपण. आता आपण योग शिकतोच आहे. म्हातारा होणार आहे, कधीतरी जाणार आहे. मग या सगळ्या गोष्टीतून टिकणारा नाही. मुलं धावतात. मुलं धावण्याची अवस्था म्हणजे आपली आहे की चला घराकडे जाऊ. आता घराकडे जात असताना आई केव्हा घरात येईल? आई तर तयारच आहे. आई म्हणते काही दिवसासाठी सोडलं होतं तुला त्या खेळासाठी, मी तर तुझी वाटच पाहतोय. आपला देवही तेच काही दिवसासाठी सोडलं होतं 50-60 वर्षासाठी. तू त्याच्यातच रमला तर राहा तिथेच. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश करत राहा असं देव म्हणतोय आपल्याला पोटात असताना. कोहम कोहम जेव्हा आपण म्हणतो त्याचं उत्तर देताना शंकराचार्य म्हणतात, त्यांनी म्हटलं कोहम कोहम मी कोण आहे. तर ते म्हणाले सोहम सोहम तू म्हणजे मी. एवढं सगळं सांगून सुद्धा तुला पाठवलं. एवढं जरी ज्ञान आपल्याला झालं ना तरी जास्त ज्ञानाची गरज आपल्याला वाटत नाही. आनंदी राहण्याचं जे तत्वज्ञान आहे तेवढंच आहे. आनंदाचा सिद्धांत शंकराचार्य एवढाच सांगतात. मग जेव्हा ते घरी जातं मूल किती आनंद आहे. त्याला म्हटलं अरे बाबा संध्याकाळी नाही इथे जर आपण सोफा सेट वगैरे टाकू, संध्याकाळ झाली ते सोफा सेट टाकू, इथे राहत नाही. सोफा सेट टाका, तिथे काही आणा, तिथे खायला द्या, मी राहत नाही. मला माहिती आहे त्या घरात अर्थ नाही. हेच तर महत्वाचं तत्वज्ञान आहे. त्या घरात आता अर्थ नाही हे कळण्यासाठी तर जीवन आहे. मी कोण आहे, मी कोण नाही त्या मुलाला कळलं. त्याचं उदाहरण जर आपल्यासारख्या शिक्षकांनी घेतलं नाही, मनात समजून किती वेळ खेळायचं, ते खेळायला काही मर्यादा आहेत की नाही असं म्हणून जर आपण सोडलं ते घर तर मग समर्थ म्हणतात त्या ठिकाणी संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय श्रीराम. विचारांनीच फक्त सार्थकता निर्माण होऊ शकते. अन्यथा कशानी तुमच्या डोक्यावर जरी आणून ठेवलं काही तरी तुमच्यामध्ये काहीही बदल होणार नाही जोपर्यंत आपण स्वतः असा काही विचार करणार नाही. दुसरं म्हणजे म्हणतात काही सांगावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे श्रीराम. एक फक्त विचाराने शोधून पाहिले. एवढं जर तू विचाराने शोधलं तुला काहीही शोधायची गरज पडणार नाही. असे समर्थ सद्गुरू समजावून सांगत असताना जर आपल्यासारख्या लेकरांनी आपण जर मानलं नाही तर दोष त्यांचा नाही, उलट ते तळमळ आहे त्यांची. मी करता हा प्रपंचाची पहिली पायरी आहे.
आणि सद्गुरु करता किंवा राम करता ही पारमार्थाची पहिली पायरी आहे. आज आपण पहिल्या पायरीवर निश्चितच आहोत. ज्या अर्थी नैमिषारण्यामध्ये आपल्याला एवढे सुंदर सुंदर आशीर्वाद मिळतात आहे, इतके सगळे दर्शनं घडतात आहे. आणि सगळ्यात महत्वाची ओवी समर्थांची एका ओवीवर दासबोध आहे. एका ओवीवर फक्त एक मुख्य परमेश्वर, म्हणजे मी आता ते सांगितलं की दोनच घटक आहेत फक्त, ब्रह्मजीव. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा आपण कैचा चोरू आणला मध्ये श्रीराम. हा मी कोण आणलाय मध्ये, जो सुरुवातीपासून होता, जो आता आहे चतुश्लोकी भागवत, जो शेवटपर्यंत राहणार आहे, तो राहणार आहे, त्याचाच अंश मी आहे. त्याचा अंश मी असल्यानंतर त्या अंशरूपाने मी त्याचा आहे. योग वासिष्ठ अंशरूपाने मी त्याचा आहे. देहरूपाने पंचमहाभूत मध्ये मी विलीन होणार आहे. देहाशी माझा कितवा संबंध आहे माहिती नाही, हे आईवडील माझे कितवे आहेत माहित नाही. मग आपण त्याच्याशी मी चोरू म्हटलंय समर्थांनी याला. हा चोर कोण आलाय मध्ये चोरी करायला? कृष्णाने चोरी करणं त्याची लीला आहे. आपण चोरी केलं का? पुनरपी जननम, पुनरपी या चक्रात फिरलं तर ठीक आहे, जन्ममरणाच्या चक्रात फिरलं तर कठीणच आहे. त्यामुळे समर्थांचं एक वाक्य, समर्थ भक्त आहे म्हणून, अन्यथा सगळे सद्गुरू ते सांगत असतात. आता मी त्यांची ती वेळ कमी पडत आहे, विषय जास्त झाला. आता नवल घडावे गे माय. आता मी म्हणते, आतापर्यंत जे घडलं ते सहज घडलंय. आतापर्यंत जीवनामध्ये जे घडलं ते सहजपणे राबवलो, सहजपणे चिडलो, सहजपणे खोटेपणा केला. सहज ज्या गोष्टी आहेत ना, त्या समर्थांना मान्य नाही. सहजपणे करतो की ती चोरी, माणूस लहान मुलगा पटकन चोरी करतो, ते सहज घडतं. शिकवावं लागतं न करणं शिकवावं लागतं. मी म्हटलं अमृतकणामध्ये नवल घडावे गे माय, काहीतरी नवल माझ्या जीवनामध्ये घडावं असं जर मला वाटत असेल. सतत नकार देणं सोपं आहे. सतत नकार देणं, काही करा, मला काम सांगितलं नाही करायचं, पैसा द्या मला नाही करायचं, अतिशय सोपं आहे. त्राग्याने क्रोधित होणे सोपे असते. जबाबदारी नाकारणं तर खूपच सोपं असतं. अविवेकी निर्णय घेणं सोपं असतं. स्वार्थाने बरबटलेलं असणं अगदी सोपं आहे. आणि ह्या सोप्या गोष्टी आपण सगळे करतो की नाही? मी स्वतः सुद्धा, मी काही वेगळी नाही, आपण सगळे साधक आहे, सगळं हेच करतो या सोप्या गोष्टी. आता मी म्हटलं मनात आला की नवल घडावे गे माय. काय नवल घडावं? की प्रेमाने समजून घेणे, प्रेमाने समजून घेणे, स्वधर्म पालन करणे, सोप्याकडून कठीणाकडे जाण्यापेक्षा कठीणाकडून सोप्याकडे येणे. विरोधाचा भास असतो, सत्य मात्र एक आहे. हार जीत भास केवळ आनंद हेच सत्य आहे. आनंद हेच सत्य आहे. सुख दुःख येत राहतात. सुख दुःख जे येतात खालच्या पायरीवर ते येत राहतात. आनंद जे आपलं स्वरूप आहे, जे आता गुरुजींनी सांगितलं, तो आनंद स्वरूप बाकी एकच आहे. आता मी म्हटलं हा आनंद समाजात मिळत असेल एखाद्याला. आता जर एखाद्याला हा आनंद मिळाला, एखादा असेल नाही, खूप जण असतील, यांना जर आनंद मिळाला असेल ना, तर ती कृपा आहे. ह्याच्यावर थांबायचं का? पण आनंद मिळाला ही कृपा आहे. एक दिवस मिळाला, 10 मिनिटाची समाधी लागली होत नाही. आयुष्यभर टिकवायचं आहे, मरेपर्यंत रामाचं नाम घेतच मरायचं आहे ना. त्यामुळे जर तो टिकत असेल तर ती विशेष कृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ. आधी सापडणं कठीण आहे, कठीणातून सोप्याकडे जायचं आहे. सापडल्यावर तो आनंद घेतला एक क्षण, नाही आता तोच मला पाहिजे, आता दुसरा आनंद मला नको, तो माझा मला टिकवावा लागेल. म्हणजे इकडे कोणी बोलवलं तरी जायचं, इकडे कोणी बोलवलं तरी जायचं नाही, जायचं फक्त सद्गुरूंच्या मागे. असं ते वेणास्वामींचे वगैरे सगळे चरित्र आपण वाचतो, त्या ठिकाणी असं केलंय. आता ह्या ठिकाणी म्हणजे आनंदाचे हे जणू, आता ह्यामुळे काय होतं, ह्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं, माझ्या तर सतत पाणी येतं. ह्यामुळे ही जर घटना जीवनात घडली, 180% विधीने आपण जर फिरलो तर सतत आनंदाचे अश्रू येतात, दुःखाचे नाही. तर त्याच्यावर कसं लिखाण पहा, आनंदाचे हे अश्रू परम पावन जणू तीर्थ. या तीर्थांमध्ये जात असताना माझ्याजवळही तेच तीर्थ आहे याची जाणीव प्रत्येकामध्ये झाली पाहिजे. ते तीर्थ निघालं पाहिजे डोळ्यातलं, ते तीर्थ त्याला मिळतं. आनंदाचे हे अश्रू परम पावन जणू तीर्थ, पुसतील दैन्य दुःखाचे परिपूर्ण जीवन सार्थ. ते दुःख खरे म्हटले ते पटले या अश्रूंनी, ते दुःख खरे नव्हते हे पटले ह्या अश्रूंनी, ते सुखही खरे नव्हते हे पटले ह्या अश्रूंनी. मला ह्या अश्रूंनी कळले की ते दुःख खरं नाही, ह्या अश्रूंनी कळलंय मला ते सुख खरं नाही. तेव्हा कुठे ते अश्रू आले, आणि ते अश्रू येणं आवश्यक आहे. ते अश्रू जर डोळ्यात असतील तर आपली पूजा सार्थक झाली आहे. हेच संतत अश्रू समर्पित तुम्हा व्हावे, हेच संतत अश्रू समर्पित तुम्हा व्हावे, तुम्हास वाहुनी मग हे जीवन सार्थक व्हावे. ही आस नसावी, ही आस समर्पित तुम्हा, तुम्हीच जरा आनंदी हृदयात प्रगटला आता.
मग झाड आनंदाचे असे गवसले असता दुःखास कशी मग जागा भगवंत हृदय भेटता भगवंत हृदय भेटता. जे अश्रू निघाले ते अश्रू आता माझे कसे असतील? ते अश्रू भगवंताचे आहे आणि भगवंताच्या चरणी जर ते विलीन झाले तर ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग आणि तिसरा आत्ममार्ग आपल्याला सापडला. आणि जो आत्ममार्ग सापडण्यासाठीच प्रत्येकाची तळमळ असते. जास्त शिक्षणाची, जास्त लिखाणाची, जास्त ज्ञानाची काही गरज नाही. मग आपल्या समर्थांचं भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकाराने आपलं हे जे विवेचन झालंय ते शंकराचार्यांचं न घेता आता आपण अमृतकळातलं घेतलंय आणि आता आपण एक भजन ऐकतो. त्याची फक्त सुरुवातीला मी त्याची माहिती सांगते. धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद. तुम्ही हे भजन ऐका आणि सगळे नाही नाचले तर मला म्हणा. धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद. असे धन्य झालो आहे आम्ही, आम्हाला पूर्ण आनंद मिळाला. म्हणू म्हणायला काय हरकत आहे? वाईट गोष्टी तर खूप म्हटल्या आपण आतापर्यंत. आपण आता असं म्हणू बंध मोक्ष ब्रह्म कोण तो जाणे अवघा ब्रह्मानंद. धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो परमानंद. जागृती विषयी सुख जे होते तोची विषयानंद. जागृत असताना जे सुख मला मिळालं ना, जागृत असताना आपल्याला एक समजावून सांगितलं. जागृती असताना जे सुख मिळालं की नाही आपल्याला, मुलगा आहे, सून आहे, नवरा आहे, छान गावाला जातात, ते जे जागृतीत असताना सुख मिळालं ना तो विषयानंद आहे. आता लक्षात येईल का आपल्या की विषयातला आनंद आहे तो, सख्खा आनंद नाही. नंतर स्वप्नी अनेक रूपे नटतो तोची वासनानंद. आता आपल्याला जाता येत नाही काश्मीरला, आपल्याला जाता येत नाही परदेशामध्ये आणि तरीही आपण परदेशात असतो स्वप्नात. मग तो स्वप्नात कसं काय जातो? तो वासनानंद आहे. जाऊ तर शकत नाही, जाऊन बसतो, ते पण परमेश्वराला आवडत नाही. जागृतीतला आनंद घेतो ते प्रारब्ध आहे. जागृतीमध्ये जे सुख घेतो तो आनंद प्रारब्धाचा आहे. वासनेत जो आनंद घेतो तो म्हणतोय त्यांनी की वासनेतला आनंद आहे तो, त्याच्यातही रमायचं नाही. नंतर धनीभूत वृत्तीची सुषुम्नी तोची योगानंद. आता हा जो योगानंद मी तो शरीराला तयार करून तो योगानंद आहे. धन्य धन्य आम्ही धन्य अति तोची ब्रह्मानंद. माईक भोग अवस्था पाहता एकची निजय आनंद. आता माईक विषय करता आता आपण सगळेजण विचार करू, कारण आपल्याला ती काहीतरी घेऊन जायचं. आंबे खातोय, फळ खातोय, याचं भागवताचं फळ जर आपल्याला घ्यायचं असेल तर माईक भोग अवस्था पाहता एकची निज आनंद. या सगळ्या आनंदांमध्ये आपण रात्री विचार करू की या सगळ्या आनंदामध्ये टिकणारा आनंद कोणता असेल, टिकणारा आनंद, शाश्वत आनंद कोणता असेल, कुणाला मिळालाय? आमच्या सद्गुरूंना मिळालाय, तो तर मला मिळवायचा नाही का? हे एकदा शोधू. महावाक्य बोधे अनुभव तोची विद्यानंद. विद्येचा आनंद आपल्याला, मी स्वतः MSc MA डबल ग्रॅज्युएट आहे, तो आनंद काय वेगळाच आहे. प्रत्येकाला वेगळे वाटले की इतकं सुंदर शिक्षण झालंय, पण तो विद्यानंद नाही असं सद्गुरू म्हणतात. तो विद्यानंद कोणता? तू कोण आहे जर तू ओळखलं अशीच तर तो विद्यानंद आहे. म्हणजे तो विद्यानंद विफल नाही गेला, त्यांच्यामधून माझी बुद्धी तयार झाली की सद्गुरूंकडे वळलं. मग तो विद्यानंद महावाक्य बोध आहे. या महावाक्यातून जे बोध घेतील तो विद्यानंद. समाधी सुख निर्वियोगी तोची सहजानंद. आता जो समाधीमध्ये स्वस्थ होऊन एखादा क्षण जर आपल्याला आनंद मिळत असेल तर तो सहज आनंद आहे. आणि त्या सहज आनंदासाठी धन्य धन्य अति धन्य धन्य आधी तोची ब्रह्मानंद. आता म्हणलं भूत भेद ब्रह्म माईक पाहता धन अद्वैतानंद. आता हे जे धन मिळणार आहे आपल्याला ते सगळं धन अद्वैतानंदाचं धन आहे. ते कोणी चोरू शकत नाही. राम रतन धन पाय हे सांगत असताना ना अतिशयोक्ती अजिबात नाही. बरं, जी पोपटाची गोष्ट सांगितली तीच आपल्या सगळ्यांची होऊ शकते. यासाठी आपला इतकं सगळं जर ज्ञान दिलंय तर ते ज्ञान आपल्याला कसं पचवायचं अगदी साध्या पद्धतीने पूजा अर्चा वाचन हे चालूच राहणार आहे. या कायिक क्रिया आहेत, या वाचिक क्रिया आहेत. आत्मानंदाच्यासाठी त्याचा उपयोग नाही. आत्मानंद म्हणत असतो याच्यापेक्षा तू घरी शांत बसलीस की कदाचित आनंद मिळाला असता, सद्गुरू घरी पण आले असते असं पण म्हणतो. ऐकायचं. अनेक क्षणमन उपाधी भेदे अनेक रूप गमले शांत रजतम वृत्ती निवृत्ती एकची सुख बदले. शांत वृत्ती झाली, निवृत्ती झाली, सगळ्या सुखाची निवृत्ती केली. कोणत्याही गोष्टीत रस राहिला नाही, विरस नाही झालो, उदासीन नाही झालो. पण कोणत्याही गोष्टीत जर रस राहिला नसेल
आणि रस जर याच्यातून गळायला लागला असेल तर तो जो व्यक्ती, तो विवेक स्थिर करणारा व्यक्ती सद्गुरूंचा लाडका शिष्य होतो. आणि सद्गुरूंचा लाडका झाल्यावर काय अशक्य आहे? म्हणजे समोर जे उदाहरण दिसतंय त्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण मला नाही वाटत कोणाचं असेल. 7-8 महिन्यापूर्वी न बोलणारी व्यक्ती जर इथे बोलत असेल तर तो फक्त आणि फक्त त्यांची कृपा आहे. माझं काहीही नाही. माझं शिक्षण वेगळं, माझे विचार वेगळे, अतिशय रागीट, सगळ्या दृष्टीने 180चा टन म्हणून म्हणते. या सगळ्या गोष्टी इथे जे आणून ठेवल्या या लोकांनी, निमित्त खूप जण झाले ज्यांनी आणून ठेवलाय, तो निज आनंदाचा कंद आपल्याला भेटलाय. आज कृष्ण जन्म झालाय, काल रामजन्म धावपळीचा असेल आपण झालाच आहे. रामानंदाचा आपण आनंद आपण स्वप्नात घेतला असेल काल, तर तो वासनानंद नाही. आज मी ते भजन गाणार आहे, तो वासनानंद रामाचं भजन करतानाचा नाही आहे. इतर कोणतीही गोष्ट मुलगा काय करतोय, सून काय करते असेल तर तो वासनानंद आहे. तो वासनानंद काढायचा, त्यानंतर विषयानंद काढायचा. योगानंदही कमी केला तरी चालेल, फक्त सहजानंद, स्वरूपानंद, अद्वैतानंद आणि स्वरूपाच्या आनंदामध्ये आपण तल्लीन राहू. असं एक सद्गुरूंजवळ प्रत्येकाच्या प्रती मागून मी आता या ठिकाणी भजन ऐकवते आणि त्या भजनाचे बोल तुम्ही अगदी आनंदाने ऐकावे, त्यासाठी आता त्यांना प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ, जय